याच गावातील इथून मात्र संघ आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर शेलार आणि त्याच्या विपक्षात दोन हात करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एकाच ग्रामपंचायत हद्दीतील आणि शेलार गावाच्या हाकेच्या अंतरावर असलेलं गाव एनआर बोरपाडा. या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस झोबीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पते, हर हर महादेव. जाऊयात मॅचच्या दिशेनं. चला विनंती करतोय आम्ही पॉवर शेलार संघ आपण त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि एनआर बोरपाडा संघ आपण त्वरित आपले बॅटर क्षणाचाही विलंब न करता मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायच्यात. पायऱ्या उतरत असताना खेळाडू कक्षाचं थोडीशी सावधगिरी जरूर बाळगा. आयोजकांच्या वतीनं ती सूचना पोहोचली आहे आणि मॅच स्टार्ट होण्याआधी या स्पर्धेचे आयोजक आणि प्रायोजक अर्थातच बाळूदादा यांच्याकडून या दोन्ही संघांना इथून मात्र शुभेच्छा पोहोचत आहेत. बेस्ट ऑफ लक पोहोचत आहे. एक गावातला संघ तर एक गावाच्या हाकेच्या अंतरावर असलेला इथे मात्र संघ, कारण दोन्ही संघातील खेळाडू परम मित्र आहेत त्यामुळे त्यांना शुभेच्छा पोहोचवणं हे गरजेचं आहे आणि त्या शुभेच्छा इथून मात्र पोहोचत आहेत. थँक्यू सो मच. या स्पर्धेच्या आयोजक प्रायोजक अर्थातच बाळूदादा. यस बिंदास आणि विवेक शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतं. येस बिंदास आणि विवेक शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर शेलार संघाकडून विशालला आणले गेले. संदीप भाऊ गरत फॅम टीम पॉवर शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना याच गावातील संघ, याच मैदानावर प्रॅक्टिस, याच मैदानावर सराव करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. चला पॉवर शेलार संघ यष्टी रक्षक विनंती असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आणि मॅचला इथून मध्ये सुरुवात करायची आहे. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक टायमिंग इथून लावलेला आहे. मॅचला होती सुरुवात 5 मिनिटांमध्ये एक षटक संपवणं इथून मात्र कंपल्सरी असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र विशाल तयार षटक क्रमांक पहिला घेऊन षटकात येईल. पहिल्याच बॉलवर आपण पाहताय या दिवस दुसऱ्याची सुरुवात इथून मात्र डॉट बॉल न होताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव फेकी पाहायला मिळते. असं वाटलं पहिल्या चेंडूवर एकेरी धावेने सुद्धा इथून मात्र धावसंख्या पूर्ण केली जाईल किंवा स्वतःचं खातं आणि संघाचं खातं इथून मात्र खुल्लक केलं जाईल, पण तसं काही चित्र दिसत नाही आहे. याच मैदानाचा एक चांगला अनुभव कदाचित विशालला पाहायला मिळालाय आणि त्या अनुभवाच्या विरोधात बिंदास लसनेच्या बॅटमधून दुसऱ्या चेंडूवर करारी प्रहार, चेंडू सीमारेषा पार.
इथे मात्र ठोकतोय ही बिंदास. सध्या तरी या चेंडूवर इथून मात्र बिंदास लसने दर्शवत असताना कवाड अंबाडी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून सध्या तरी काम पाहत आहेत. आणि एन आर बोरपाडाचा विचार केला तर एन आर बोरपाडा असू द्या किंवा पॉवर शेलार असू द्या, या भिवंडी क्रिकेट विश्वचषकाच्या पटलावर आपल्या नावाची छाप सातत्याने हे दोन संघ इथून मात्र सोडत आलेत. आणि सध्या तरी जर का आपण बघितलं तर एन आर बोरपाडा आपल्या नावाची छाप सोडत असताना या चेंडूवर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून द्यायचं होतं. बॅटची कडा बिंदास लसनेला परतावं लागेल. अक्षरशः फसवलंय गोलंदाजानं. विकेटचं बदन, फलंदाज बाद, महत्वाचा गडी बिंदास लसने. क्षेत्रातील किंवा या विभागातील डीजे क्षेत्रातील मोठं नाव आमचे परममित्र नंदेशजी, डीजे नंदेश इथे जॉईन होतात. वेलकम नंदेशजी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय ऐकताय जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक. आणि हे भालचंद्र क्रीडांगण फक्त एक क्रीडांगण न राहता, ज्याचा उल्लेख आम्ही सातत्याने करतो की एक स्टेडियमचं लुक इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आलेल्या आमच्या प्रेक्षक राजाला एक स्टँड पाहायला मिळतात. आमच्या खेळाडूंना एक मात्र एक वेगळा टॉप लेवलचं खेळाडू कक्ष इथे मात्र पाहायला मिळतं. सर्व काही इथं मात्र शक्य होतं कोणामुळे, तर या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील किती VIP असतील, राजकारणी असतील, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असतील, त्यांच्या विवाह सोहळ्यामध्ये अथवा आनंदाच्या सोहळ्यामध्ये डेकोरेशन कोणाचं, तर देवी आणि मंडप डेकोरेटर. आणि आपल्या हक्काचं, आपल्या माणसाचं हक्काचं एकमेव दुकान अर्थातच देवी आणि मंडप डेकोरेटर्स. आपल्यालाही आनंद सोहळ्याकरिता डेकोरेशन पाहिजे असेल तर आपण इथे मात्र देवी आणि डेकोरेटर्सशी संपर्क साधू शकता. आणि प्रोपरायटर आकाशजी भोईर पाहायला मिळतात. यावेळेस सलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगलशिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही. खूप वेळानंतर सिंगल इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते आहे. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 7 या अंकावर धावफलक जाऊन सिरावताना पाहायला मिळतं. हम बडे नहीं है, हमारे पीछे जो ताकद है वो बढिया. अर्थातच शेलारचा मारुती राया. शेलार गावाबद्दल म्हणायचं झालं दहीहंडी असू द्या, मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय, उडवलाय चेंडूला, पाठवलाय, दिली गेली आहे दिशा. माननीय सन्माननीय निलेश दादा गुरव यांच्या स्टँडला सलामी देत चेंडूवर लाईनच्या पलीकडे षटकार. बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक. मी आधी म्हटलं ना की हम बडे नहीं है, हमारे पीछे जो ताकद है वो बढ़िया. शेलारचा मारुती राया. आणि त्याच मारुती रायाच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहताय. आणि सध्या तरी त्याच मारुती रायाच्या नावानं हा चषक सुद्धा आपण इथून मात्र पाहताय. पाऊलांचा वापर घेऊन पुढे येऊन सरसवायचं होतं. स्ट्रॉंगली अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. पंचांना प्रेशराईज करण्याचं काम इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये एज जर का असती तर आवाज पोहोचला असता. पण येस, आम्ही त्यावेळेस शांतच असतो, ठाऊक असतं त्यावेळेसची गोष्ट. पंचांना क्वेरीज उपस्थित होऊ शकतात. षटक क्रमांक पहिल्या संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिल्या संपलाय, धावसंख्या 13. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये इथून मात्र प्रवेश करतीये. एक शुभ संकेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा एन आर बोरपाडा संघाला मिळत असताना आपण पाहत आहे. द्वितीय षटक हाताळण्याकरिता आकाशला गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केले गेले. येस, इथून मात्र आपण पाहताय षटक्रम
गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश इथून मात्र सज्ज होतोय. चला आकाश, थोडीशी घाई करणं इथून मात्र तुम्हाला बंधनकारक असणार आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं गरजेचं आहे. अगदी पहिल्या मॅचपासून आम्ही सूचना पोहोचू. गोलंदाज तयार आकाश. पहिलाच बॉल धीरजने इथे मात्र सरळ बॅटनं खेचून मारलं. या चेंडूला सिंगल मिळेल. थोडंसं वेग मंदावताना पाहायला मिळाला धावसंख्येचा किंवा धाव घेत असताना, रन घेत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला वेग थोडंसं मंदावताना. धावसंख्या एकेरी धावेने 14 या अंकावर सन्माननीय संदीपजी घरत साहेबांचं शुभागमन इथे होताना आपल्याला पाहायला मिळालं. वेलकम, सुस्वागतम संदीपजी. खरंच साहेब आणि आपल्या स्वागताकरिता आलेला हा इथे मात्र पॉवरफुल जय बजरंग चषक ब्रँडेड षटकार 6. मी थँक्यू डीजे विनंती करतोय सन्माननीय संदीपजी घरत साहेबांना की आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. संदीप भाऊ घरत फॅम टीम पॉवर शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. मी विनंती करतो या संदीपजी घरत साहेब आपण VVIP स्टँडमध्ये स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेचा आनंद लुटायचा आहे. तदनंतर या स्पर्धेकरिता उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी आदरणीय सन्माननीय योगेशदादा वारगडे यांच्याकडून मिळाली आहे. तेही उपस्थित होत आहेत. योगेशजी वारगडे साहेब, आपणही क्रीडा मंचावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम, सुस्वागतम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुनश्च एकदा अक्रॉस द लाईन खेचून मारायचं होतं या चेंडूला. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव फेकी पाहायला मिळते. चेंडू संपतायत. 3 धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 20 या अंकावर. या दोन्ही मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे VVIP डाईसमध्ये. चला थोडीशी घाई करा. गोलंदाज विनंती असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आकाश तयार. पुढचा बॉल अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षण होत असताना पहिल्या चेंडूवर सिंगल, तदनंतर षटकार ठोकल्यानंतर आकाशनं या 2 चेंडूवर इथून मात्र कमबॅक मिळवताना यश प्राप्त होत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवला गेलाय. चेंडूला क्षेत्ररक्षण आहे, क्षेत्ररक्षण होईल. 9 रनचा इशारा. सिंगलमध्ये समाधान मानावं लागेल या बॅटरला. एक धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेने 21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना चेंडू संपतायत. आतापर्यंत 5 अंतिम एक चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. पॉवरफुल गोलंदाजी पॉवर शेलार संघाला इथून मात्र करणं बंधनकारक असणार आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळेल का बॅटिंगची जी लाईन आहे ती विचार करता धावसंख्येचा अतिशय स्ट्रॉंगली किंवा त्यांच्या मानानं अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल खूप आहे. चेंडू हवेमध्ये. स्ट्रोक तर कन्वर्ट केलाय. जेल होईल की बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटका फसतोय. विकेट होईल पतन. धीरजला परतावा लागेल. या वेळेला जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असलेला. थँक्यू डीजे. यावेळेस आपण इथून जर का पाहिलं तर शेलार जे गाव आहे एक सांस्कृतिक गाव किंवा सांस्कृतिक ची एक मायानगरी किंवा पंढरी म्हणायला हरकत नाही आहे. शेलार गावाचा विचार केला तर क्रिकेटमध्ये खूप सारं नाव 1986 पासून आपण पाहताय किंवा त्याच्याही आधीपासून हे गाव आपल्याला इथे मात्र क्रिकेट नगरीमध्ये पाहताय. योगेशजी वारगडे इथे उपस्थित झालेत. म्हणजे 100 वर्षापासूनच्या आधीपासूनचा कुस्तीचा इतिहास या गावाला लाभलाय. कारण आमच्या गावामध्ये कुस्ती जेव्हा होते तेव्हा शेलारचे पैलवान तिथपर्यंत पोहोचतात. तदनंतर या विभागातील किंवा भिवंडी शहराच्या नजदीक आणि भिवंडीमधील सर्वात मोठा तुळशी विवाह सोहळा कुठे साजरा होतो तर या शेलार नगरीमध्ये साजरा होतो. सर्वात मोठा हनुमान जन्मोत्सव कुठे मात्र साजरा होतो तर या शेलार नगरीमध्ये साजरा होतो. आणि म्हणून एक सांस्कृतिक शहर किंवा सांस्कृतिक गाव म्हणून या शेलार नगरीमध्ये सातत्याने पाहिलं जातं. त्याच्यानंतर जय बजरंग स्पोर्ट शेलार आयोजित जय बजरंग चषक, या जय बजरंग चषक स्पोर्टचा विचार जर का केला तर क्रिकेटपुरती मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रामध्ये हे तितकासा महत्त्वाचा वाटा या मागील 5 वर्षापासून सातत्याने गाव परिसरामध्ये सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये गाव नावलौकिक कमवता येणं इथून मात्र पाहायला मिळतात. त्यांचं कार्य या षटकानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचती 21. तिसरं षटक हाताळण्याकरिता भावेशला इथे मात्र आणले गेलंय. चला नेक्स्ट मॅच मतीन स्पोर्ट्स मापोली विपक्षात गावदेवी धोंडा वडवली. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले असतील तर आम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. आणि 4 षटकानंतर आपण कुठल्याही वेळेच्या बाबतीत
याच्या बाबतीत सहकार्य करून आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होताना आपण इथून मात्र पाहताय सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही इथून मात्र मिळणार नाही. धावसंख्या 22 या अंकावर. आपण इथून मात्र पाहताय जय बजरंग चषक 2024 हा थरार आपण इथून 24-25 हा थरार आपण इथून मात्र अनुभवताय. जेव्हा जेव्हा या स्पर्धेची उद्घोषणा होती गोलंदाज सय्यार प्रतीककरिता आपण पाहताय लेगबाईच्या स्वरूपात मिळणारी एक धाव. धावा फलक जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळेल एकेरी धावेने 23 या अंकावर धाव फलक. कानमंत्र दिला जातोय भावेशला. इथे मात्र आकाशकडून इथे मात्र कानमंत्र दिला जातोय. चला आकाश मीटिंग आपण तदनंतर करूयात. अगदी आयोजकांची सूचना आहे पहिल्या चेंडूपासून एच्या बाबतीत पुकार दर्शवणं. गोलंदाज सय्यार ॲक्शन इथे मात्र केली गेली आहे पण रिॲक्शन काहीही बॅटरकडून मिळालेली नाही आहे. यस इथून मात्र फेअर डिलिव्हरी आहे पण 1 बाउन्स इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. एक मुभा असते बाउन्स करण्याची आणि ती मुभा सध्या तरी भावेशची संपुष्टात आली आहे. या पद्धतीनं चाणक्य नीतीनं किंवा आपल्याकडे जे काही चेंडू शिल्लक आहेत त्या चेंडूंचा वापर करणं किंवा जे काही अस्त्र आहेत ते यूज करून इथे मात्र चेंडू डिलिव्हर करणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी भावेश इथून मात्र दर्शवत असताना बाउन्स ही कुठल्या पद्धतीने करावा त्याचं चांगलं समतोल सध्या तरी इथून मात्र दर्शवलं आहे. चला क्षेत्ररक्षणामध्ये बदल जे घडवत आहेत ते त्वरित घडून आणा ही नम्रतेची विनंती इथून मात्र असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा चेंडू या बॅस क्रॉस लाईन फटका कन्वर्ट करायचा होता. पाहिजे तसा फटका कन्वर्ट झाला नाहीये. आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हुकी हुकी डाव द्या ह्या पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये सर्व काही. आता मात्र अशा अपेक्षा इथून मात्र असतील त्या म्हणजे प्रतीककडून कारण प्रतीककडे ती क्षमता आहे. पॉवर शेलार संघाचे काही सपोर्टर इथपर्यंत पोहोचलेत. आपण इथून मात्र पाहताय शाळकरी मुलं आहेत. शाळा सोडून मात्र पॉवर शेलारचा सामना पाहण्याकरिता इथपर्यंत पोहोचलं. या आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत पण अभ्यासाकडे तितकंच लक्ष द्या. गोलंदाज सय्यार पुढचा बॉल डान्स करता चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण क्विकली होताना दुसऱ्या धाव घेण्याची इथे मात्र आवश्यकता आणि नव्हती आवश्यकता. आत्महत्या रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या असल्याला. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग स्पोर्ट. सध्या तरी या तिसऱ्या षटकामध्ये महत्त्वाचं षटक चौथं षटक असताना तिसरं षटक खूप सारं महत्त्वाचं असतं. कारण या षटकामध्ये जर का जास्ती धावा कन्वर्ट झाला तर अंतिम षटकामध्ये येणारं जे प्रेशर आहे ते थोडंसं कमी पाहायला मिळतं इथे मात्र बॅटरवर. म्हणून या षटकामध्ये धावसंख्या रोखणं गरजेचं आहे आणि सध्या तरी ते भावेश काटेकोरपणे ते काम इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. रनआउटची विकेट मिळते. सध्या तरी सफलता इथून मात्र मिळताना पॉवर शेलार संघाला. रवी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रवीला आपण इथून मात्र पाहताय. चला टीम मती स्पोर्ट मापोली आणि आई गावदेवी धोंडावडेली इथे उपस्थित झाला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे आयोजकांना. टीम मीटिंग आपापसात चर्चा कुठल्याही प्रकारची नको आहे. प्रतीकवर खूप सारी जिम्मेदारी होती पॉवर शेलार संघाची. त्याला पार पाडणं गरजेचं होतं. अंतिम एक चेंडूचा केशेष. ओहो एक्सा कव्हरच्या आणि मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. आल्या आल्या करारी प्रहार. चेंडू सीमारेषावर षटकार. षटक संपलाय. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या या षटकाराच्या वरतीनं जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 30 या अंकावर धावफलक. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार.
बजरंग बलीचा थँक्यू डीजे. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार. मागील 5 मी आधी म्हटलं की क्रिकेट पुरती मर्यादित न राहता सामाजिक क्षेत्रामध्ये तितकंसं चांगलं काम त्यांचं आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. मागील 5 वर्षापासून सातत्यानं गाव परिसरात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि जर का आपण बघितलं तर 7 आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 3,500हून अधिक लोकांच्या तपासण्या करून 147 लोकांचे मोतीबिंदू व 22 लोकांचे इतर मोफत ऑपरेशन जिजाऊ संस्थेच्या सहकार्यानं करण्यात आले आहेत. आणि 759हून अधिक लोकांचे चष्मे वाटप इथून मात्र करण्यात आलेले आहेत. श्रेष्ठ दान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रक्तदान शिबिराच्या माध्यमातून 100+ युवकांनी रक्तदान करून आत्तापर्यंत 67 गरजूंना रक्त देण्याचं काम त्यांनी मात्र केलेलं आहे. पाण्याचा धर्म पहिला असं सातत्याने म्हटलं जातं आणि जलसेवा हीच ईश्वर सेवा या अनुषंगानं सर्व गरजूंना वाटसरूंना मोफत पाणपोईची व्यवस्था करण्यात इथून मात्र आलेली आहे. 90 अपंग बांधवांना व्हीलचेअर कुबडी व इतर गरजूंना साहित्य मोफत देण्यात आलेलं आहे. शेलार गाव व परिसरातील सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये व आपत्कालीन परिस्थितीमध्ये जय बजरंग स्पोर्ट्सचे सर्व सदस्य आपली जबाबदारी सांभाळून भूमिका निभावत असतात. 500हून अधिक बांधवांना मोफत रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, मतदान कार्ड, विधवा पेन्शन, अपंग पेन्शन, पॅन कार्ड वाटप, व्हीलचेअर वाटप इत्यादीच्या योजना राबवतात. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक नवतरुणांना मार्गदर्शन आणि त्याचा अभ्यासक्रम सातत्याने ते पोहोचवत असतात. म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो की क्रिकेटपुरती मर्यादित न राहता हा संघ सामाजिक क्षेत्रामध्ये तितकंच मोठं काम करताना पाहायला मिळतोय. झेल मात्र इथे उडलाय. विकेटचं बटन होईल का तर यस डेफिनेटली 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेटचं बटन. फलंदाज बाद. बजरंग बलीचा आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीचा आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग. चला 4थ्या षटकाला इथून मात्र प्रारंभ आणि शुभारंभ झालाय. त्यामुळे आम्ही विनंती करतोय टीम मतीन स्पोर्ट्स महापोली आणि आई गावदेवी धोंडा वडवली बोथ टीम कॅप्टन्स जर का आपण इथे उपस्थित झाला असाल तर 4थं षटक जसं संपेल तसं नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक करण्याकरिता आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित इथून मात्र उपस्थित व्हायचं आहे ही नम्रतेची विनंती. 4थं षटक हाताळण्याकरिता ललितला इथे मात्र आणले गेले. ललितवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. काल खरं तर अख्खा दिवस ललित इथे मात्र उपस्थित होता. जरी घरचं मैदान असलं तरी या घरच्या मैदानाचा ह्या आयोजनामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करता येईल याचा अभ्यास करण्याकरिता इथे मात्र पोहोचला होता आणि त्याचा फायदा कदाचित मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतं. असं म्हटलं जातं की इंडिया जेव्हा बाहेर जाते तेव्हा त्यांच्या मैदानावर मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज सय्यार अनिकेतकरिता हा चेंडू होता. अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट केला गेलाय. सिंगल इथून मात्र मिळते. या क्षेत्ररक्षणामध्ये तारांबळ इथून मात्र उडताना पाहायला मिळते आहे आणि धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. या चेंडूवर किती तर 2 धाव्यांची आवश्यकता होती. 3ऱ्या धावेचा मोह मात्र इथे आवरता आला नाहीये. रनआउटची विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बजरंग बलीचा आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीचा आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू. यस कपिलजी चन्ने इथे उपस्थित होतात. वेलकम कपिलजी चन्ने. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या शेलार गावचं एक व्यक्तिमत्व आपण इथून मात्र पाहत आहे. कपिलजी आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहे त्यांच्याही वडिलांचा किरणजी चन्ने साहेबांचा फ्लेक्स अगदी आमच्या समोरच्या बाजूने आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यांचंही अगदी या दिवसांमध्ये काही क्षणामध्ये किंवा काही दिवसांमध्ये इथे मात्र या आयोजनाला तेही भेट देताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच आपण पाहत आहे चेंडू संपुष्टात येत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचताना 32 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांचा विचार करता 40+ धावसंख्या जाणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. जर का 4 षटकां 40+ धावसंख्या जर का 4 षटकांमध्ये गेली तर एक फायटिंग स्कोर कदाचित इथून आता NR बोरपाडा संघ आपल्या घरच्या प्रेक्षक राजासमोर आपल्या घरच्या मैदानावर खेळत असणाऱ्या पॉवर शेलार संघाच्या संदीप भाऊ गरत फॅम टीम पॉवर शेलारच्या विपक्षात इथे मात्र उभं ठेवू शकेल. गोलंदाज सय्या. षटकातील पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिल्या गेल्या. फटक्यामध्ये होती ताकद पण क्षेत्ररक्षक तिथे मात्र होता तैनात. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. टायर गोटा आणि नॉन स्ट्रायकर
एंडला इथे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः इथे मात्र पडताना पाहायला मिळतं. सिंगल मिळेल, सिंगलशिवाय काही मिळणार नाही आहे. धावासंख्या सिंगलला जाऊन पोहोचताना पाहायला मिळते आहे 33. आज कदाचित NR बोरपाडा संघांमधून चिता खेळताना दिसणार नाही आहे. चिताची अनुपस्थिती मात्र पाहायला मिळते. कदाचित मित शेळकेला तिथे मात्र जागा मिळाली आहे. बैलगाडी शर्यतीमध्ये सध्या तरी वेडा झाला आहे, क्रिकेटपासून थोडासा दुरावतो आहे मित शेळके. क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने कामगिरी सांभाळेल पाहण्यासारखं. ओहो हो, यावेळेस खणून काढतायत अनिकेत. थोडीशी ताकद कमी, उंची कमी पाहायला मिळाली आहे. विकेट सोबत झेलबादच्या स्वरूपात विकेट क्रमांक 6 तंबूच्या आश्रयाला. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. आणि आजच्या दिवसातील आमच्या संपूर्ण मान्यवरांचं किंवा कॉमेंट्री बॉक्स, DJ, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्टिंग यांची नाश्त्याची व्यवस्था एक युवा उद्योजक शेलार गावाचे बाळूदादा माने यांच्याकडून झालेली आहे. त्याबद्दल बाळूदादा माने आम्ही आपलंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. बाळूदादा माने येस, गोलंदाज तयार. पुढचा बॉल हलक्या हाताने इथून मात्र दिशा दर्शवली जाते. सिंगल मीडिया, सिंगलशिवाय काहीही मिळणार नाही आहे. देवी आणि मंडप डेकोरेटर्सच्या मार्फत जे काही आपण मैदानामध्ये फ्लेक्स सजवलेले पाहायला मिळतात, पण ते फ्लेक्स बनवलेत कोणी, बॅनर बनवलेत कोणी, तर ते नवीन क्रिएशन यांच्या मार्फत आणि त्याचे प्रोपरायटर आहेत नवीन भुईर यांच्या मार्फत हे फ्लेक्स इथपर्यंत पोहोचतात. आपल्याला जर का असे फ्लेक्स हवे असतील ब्रँडेड क्वालिटीचे तर नवीन भोईर यांच्याशी आपण संपर्क साधू शकताय. गोलंदाज यार. पुढचा बॉल यावेळेस बॅक साईडला थोडीशी चूक करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. किती धावा मिळतील, चूक तर इथून मात्र घडतीये. मग कन्फ्यूज, इथून मात्र धावा किती पाहायला मिळतील तर 2 धावा मिळतील. षटक संपले क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावासंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना 36 विजयाकरिता 37 धावासंख्येचं आव्हान समोर ठेवलंय. पाहूयात पार केलं जाईल का. तोपर्यंत आपण जाऊयात नाणेफेक कक्षामध्ये. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग. कीच आणि आम्ही विनंती करतोय आकाशजी भोईर यांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभास्य सामन्याची नाणेफेक केली जाईल. या आकाशजी भोईर आपण टॉस बॉक्समध्ये इथे जॉईन व्हायचंय. एका बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट डोंडा वडवली आणि त्याच्या विपक्षात मतीन स्पोर्ट मापोली. मी आपण पाहताय आमच्या गावदेवी स्पोर्ट डोंडावडोलीच्या इथे एक कॅप्शन लिहिलेलं आहे, मिस यू कॅप्टन आदेश. कारण सातत्यानं आम्ही जेव्हा केव्हा टॉसला पोहोचायचो तेव्हा आदेश आमच्या सवेत जॉईन असायचा. आज या स्पर्धेच्या मार्फत आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली असेल. आणि यस, ऑलवेज मिस यू कॅप्टन आदेश. जाऊयात आपण. आणि संदीपजी घरत साहेबांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभस्य इथून मात्र नाणेफेक केली जाईल. संदीप भाऊ घरत फॅम टीम पॉवर शेलार खेळताना पाहायला मिळते. नाणेफेकीचं कॉलिंग कोण? गावदेवी धोंडावडवली इथून मात्र कॉल करतायत. काटा असं कॉल आलाय आणि छापा इथे पाहायला मिळतोय. संदीपजी घरत साहेबांना विनंती असेल आपण VVIP डाईसमध्ये सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. देवी आणि मंडप डेकोरेटर्सचे प्रोपरायटर आम्ही आपणासही विनंती करतोय आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. मापोली संघ आपण नाणेफेकीतून मात्र विन होत आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण निर्णय आपण स्वीकारला. याच्या आधी कधी आपला या सीझनमध्ये गावदेवी धोंडावडोली विपक्षात सामना झालाय का? नहीं, फर्स्ट टाइम है. काय रणनीती असणार आहे? कम से कम रन में रोकेंगे. मापोलीचा विचार केला तर मापोली गावामधून सातत्यानं हर एक सीझनला एक वेगळा गोलंदाज, फास्टर गोलंदाज किंवा वेगवान गोलंदाज
तयार होताना आपण इथे मात्र पाहिल्यात कुठले असे गोलंदाज आहेत त्यांच्यावर सर्वाधिक भरोसा आहे आणि या सीझनला कोणी नवीन यंगस्टर तुमच्यामध्ये जॉईन झालाय का? मतीन है, अमजद है, मतीन से ज़्यादा उम्मीद है. नक्कीच धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. तदनंतर जातोय गावदेवी धोंडावडवली संघाच्या कर्णधाराच्या दिशेनं. मापोली अगदी तुमच्या हाकेच्या अंतरावर असणारं गाव आहे. याच्या आधी कधी आपला सामना झालाय का? पहिल्यांदाच मॅच. काय रणनीती असणार आहे, कारण फलंदाजी धाडसी निर्णय तुमच्या वाटेला आलाय? काय नाही, मैदानामध्येच काय ते. कसं वाटतं आयोजन नियोजन पाहता, कारण याच्या आधी जर का आपण बघितलं तर सीझनची सुरुवात कुठून व्हायची, अगदी आमच्या समालोचनाची असू द्या किंवा प्रत्येक क्रिकेटरची असू द्या, धोंडावडवली नगरीतून व्हायची. योगेश दळवी त्यांचं आयोजन असायचं आणि यावेळेस मात्र आपण पोहोचलात कुठे तर शेलार नगरीमध्ये. भालचंद्र क्रीडांगण आहे, क्रीडांगण न वाटतं हे स्टेडियम वाटतं. कसं वाटतं आयोजन नियोजन? खूप चांगलं आयोजन आहे आणि योगेश दलवी 2 वर्षानंतर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. आमच्या टीमचे करता येतात ते. नक्कीच किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकांमध्ये 40+ पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच आपण इथून मात्र पाहताय गुरुनाथ भोईर टॉसबॉक्समधून न्यूज अशी येते, नाणेफेक इथे मात्र विन होतोय. मतीन स्पोर्ट्स महापोली संघ आणि सर्वात आधी क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतायत आणि आमंत्रित करतायत गावदेवी धोंडावडवली संघाला फलंदाजीसाठी. अँड ऑलवेज मिस यू आदेश. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग. थँक्यू सो मच. आणि तुमच्या समवेत इथे मात्र जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ झिडके मोनीजी पाटील. हॅलो, नमस्कार मंडळी. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा जय बजरंग चषक 2024मध्ये एक क्रिकेटचं दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय. आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला मॅचमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतो एका बाजूने पावस शेलार आणि त्यांच्या विपक्षामध्ये एनआर बोरपाडा अशा 2 संघांच्या मध्यांतराने लढत पाहतोय. ज्यावेळेस प्रथमतः बॅटिंग करत होती बोरपाडा संघ, त्यावेळेस जावा फळकावरती 37 बनवलात. इनसाइड आउट फटका खूप क्लासिकल आणि पहिलाच बॉल सरळ पाठवलाय. ही खरी ताकद आहे विजय भोईरची. सरळ चेंडू पाठवला गेलाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. नक्कीच. आणि इथे मात्र बेस्ट ऑफ लक एनआर बोरपाडा. शुभेच्छा पोहोचतायत फ्रॉम चेतन खारीक, आपला दादू यांच्याकडून शुभेच्छा पोहोचतायत. आयोजन नियोजन आणि स्पेशली एनआर बोरपाडा संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. वा, जबरदस्त फटका होता. टार्गेटचा जर विचार केला तर 37 धावांचा 1 आहे आणि पहिल्याच बॉलवरती 4. पुन्हा एकदा पाठीमागे गेले, जागा बनवली आणि क्लासिकल फटका आणखी एक वेट केलं आणि तदनंतर थेट पाठवलं. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे होय. आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती टोटल जोडल्या गेल्या. त्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती पहिला बॉलवरती चौकार आला. तदनंतर आणखी एक चौकार आलाय. विश्वास ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, खेळून काढायचा प्रयत्न केला तर रनआउटची संधी नॉनस्ट्रायकर एंडला, पण कलेक्शन कुठेतरी चुकीचे झाले आणि तदनंतर 1 नव्हे तर टोटल 2 धावा फळकावरती बनवून काढल्या गेल्या. होम बेनिफिट, होम ग्राउंडचा बेनिफिट नक्कीच होणार आहे टीम पॉवर शेलार संघाला. आणि या खेळपट्टीवरती खूप सारं क्रिकेट खेळलेत, या खेळपट्टीवरती घडलेत आणि त्याचाच फायदा आता इथे विपक्षी संघाच्या विपक्षामध्ये करतात. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 10. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता.
ऑफ समवरती चेंडू धडक देतो आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला दांडी गोल. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट शेलार. पाटी ऑर्डरचा जर विचार केला तर टीम एनआर बोरोपाडा संघ ज्यावेळेस मैदानामध्ये दाखल झाले होतं त्या बिंदास आणि विवेक शेळकेची जोडी आपण मैदानामध्ये जे पाहिली, ज्यामध्ये विवेकने खूप चांगली पारी साकारली होती. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, 15 धावांचं योगदान. बिंदासच्या बॅटमधनं 1 षटकार आणि तदनंतर अगदी स्वस्तात परतले. तदनंतर धीरज, प्रतीक आणि त्याच्या पाठोपाठ एक फलंदाज माघारी परतत गेले आणि त्यामुळे फारशा धावा बनवल्या नाहीयेत, पण ज्या काही बनवल्या धावा त्या रोखण्यासाठी सध्या मैदानामध्ये त्यांना आपण पाहतो इन ॲक्शन लढताना. आणि सध्याची परिस्थिती जर पाहिली गेली तर पहिला 2 चेंडूवरती विश्वास लसनेच्या विपक्षामध्ये 2 चौकार आले आणि तदनंतर 2 धावा आणि मग विश्वासने विश्वासपूर्व गोलंदाजी करताना विकेट क्रमांक पहिला मिळवून दिलाय. इनाट क्रमांक 3 वरती आकाश वारघडेला आपण पाहतोय. विजय भोईर सचिन भोईरची जोडी मैदानामध्ये ज्यावेळेस दाखल होती, विजय भोईरने खूप चांगला स्टार्ट मिळवून दिला आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 5, बॉलर विश्वास तयार. ओ पायावरती आहे आणि तदनंतर लेग बिफोर विकेटची अपील देखील होती, पण रनआउटच्या माध्यमातून फलंदाज झाला बाद. अजून एक धक्का. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. पुन्हा एकदा गाडी ट्रॅकवरती आली असंच म्हणावं लागेल, कारण की पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आले, मग डबल आली, मग विकेट आणि मग तदनंतर आता रनआउटच्या माध्यमातून आकाश वारघडे परतले गेलेत आणि नवीन बॅटर कल्पेश भांडूश आली. आणखी एक मोठं नाव. बॅटिंग ऑर्डरचा विचार केला तर टीम पॉवर शेलारची बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे, मोठी बॅटिंग ऑर्डर आहे, ज्यामध्ये सचिन भोईर नॉन स्ट्रायकर एंडवरती मागचे 5 चेंडू फेस करताना त्याने पाहिलेत. मैदानातली परिस्थिती त्याने पाहिले, विकेट जाताना पाहिले, धावा बनताना पाहिला. त्यामुळे विचार करतात इथून मॅचला पुढे कसं घेऊन जायचं. 37 धावांचं आव्हान म्हटलं तर फारसं मोठं नाहीये, पण अशा प्रकारची गोलंदाजी चालत राहिली तर मग मोठं होऊ शकतं. लो स्कोर मॅच अनेकदा शेवटच्या मोमेंटपर्यंत जाऊ शकतात आणि दोन्ही संघ असे आहेत ना की जे शेवटपर्यंत लढतील. त्यामुळे एक रंगतदार मॅच. जय बजरंग स्पोर्ट्स शेलार आयोजित जय बजरंग चषक 2024 हे दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय आणि प्रत्येक इथे येणाऱ्या संघाला असं वाटतं की या आयोजनामध्ये एक चांगला खेळ करावा. अपसमच्या बाहेर चेंडू होता हलक्या गतीने पॉइंटला खेळून काढला आणि तदनंतर सरळ चेंडू निघून जातोय. आणखी एक चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण टोटल पाहतोय 2 विकेट गमावताना 14 आकड्यावरती 3 चौकार आणि 1 डबलच्या मदतीने 14 धावा फळकावरती आलात. म्हणजे जवळपास असं म्हणावं लागेल की अर्ध्यावरचा टप्पा तर घेतलाय, पण आता इथून पुढे काय होणार आहे पाहावं लागेल, कारण की आता पॉवर प्लेचा निर्बंध पूर्ण हटवलं जाईल. इनफिल्डमध्ये आउटफिल्डमध्ये ज्या काही निर्बंधीच होत्या त्या आता पूर्ण हटवल्या जातील आणि क्षेत्ररक्षक आउटफिल्डमध्ये तुम्हाला जास्त दिसतील. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आणखी एक वेगवान गोलंदाज आणला गेलाय, विवेक डोंगरे. विश्वास लसनेच्या हातामध्ये षटक क्रमांक पहिलं होतं. आता विवेक डोंगरेला पाहतोय. बॉलिंग लाईनअपचा विचार केला विवेक शेळके, विवेक डोंगरे, बंटी पाटील, बिंदास देखील अनेकदा गोलंदाजी करताना पाहतोय. धीरज देखील गोलंदाजी करू शकतो. म्हणजे अनेक सारे ऑप्शन्स आहेत गोलंदाजीवरती, पण आता ते
प्रॉपरली यूज कशा प्रकारे करायचं किंवा योग्य पद्धतीने वापर त्यांचा कसा करावा हे कर्णधाराच्या हातामध्ये आहे. पहिल्या षटकाचा विचार केला 14 धावा आला 37 धावांश पाठलाग करताना. विवेक डोंगरे तयार. हमारी फर्स्ट डिलिव्हरी पहिलाच बॉल आतमध्ये आणला होता. चेंडू हलक्या गतीने खेळून काढला गेला आणि त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली. एका चेंडूचा खेळ समाप्त. 2 विकेट मैदानाच्या बाहेर आणि 37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती पावर शेलार संघाची पाहतोय ती टोटल जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. कल्पेश भानुशाली सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वरती पाहतोय 400च्या स्ट्राईक रेटने त्याने आपलं खातं खोडलंय. कल्पेशसाठी हा बॉल पुन्हा एकदा आतमध्ये आणला होता. विकेट टू विकेट आणि त्यानंतर रनआउटची संधी. वा एफर्ट्स पहा जबरदस्त. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. जय बजरंग. ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला या दुसऱ्या दिवसामध्ये नाश्ता व्यवस्था लाभली गेली. सन्मान्य आदरणीय बाळूजी माने साहेबांचा इथे शुभागमन झाला. वेलकम वेलकम वेलकम. आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2024 मध्ये. नवीन बॅटर ललित गुंदोलकर आता सध्याच्या घडीला तयार होतोय मैदानात मध्ये दाखल होण्यासाठी, कारण की सचिन भुईर अगदी स्वस्तात परतले. पहिला चेंडू फेस करताना सचिन एक सिंगल धाव बनवलेली आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून आणि क्विक रनआउट होता. खूप इनफिल्ड मध्ये जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि त्यानंतर डायरेक्ट हिटचा जो प्रयत्न झाला यशांवरती चेंडू आदळला आणि पंचांना सरळ सोपं डिसिजन होतं की खेळपट्टीमध्ये खेळाडू मग पोहोचला नव्हता, फ्रेम मध्ये देखील दिसत नव्हता आणि त्याच अनुषंगाने विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर तिसरा परतलाय आणि मॅच मध्ये देखील आता थोडीशी का होईना पण चित्र बदलताना दिसतात. रंगतदार मॅच. कालचा दिवसामध्ये उल्लेख केला होता की सिनियरचे संघ ज्यावेळेस मैदानामध्ये दाखल होतील त्यावेळेस क्रिकेटची एक वेगळी मेजवानी पाहायला मिळेल आणि एक जबरदस्त क्रिकेटची मेजवानी सध्या तुमच्या समोर या दोन संघ घेऊन आलेत. एका बाजूने टीम पावर शेलार आणि त्यांच्या विपक्षामध्ये नार बोरपाडा संघ. 37चा पाठलाग करताना धावा फळकावरती आतापर्यंत आहेत त्या म्हणजे टोटल 15. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आणि या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट रनआउटच्या माध्यमातून आणि एक धाव खर्च केली विवेक डोंगरेनी. कमबॅक करतायत सध्या. जी गाडी ट्रॅकवरून भरकटली होती ती गाडीला पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणायचं काम करतायत. पण मी दुसऱ्या बाजूने म्हणेन की पावर शेलार संघाला आता स्वतःला सावरावं लागेल, कारण की आणखी 1-2 विकेट मिळाले तर मॅच फार दूर जाऊ शकते. बोला तयार. हलक्या गतीने खेळून काढला गेला ऑन साइडला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक धीरज तांदळे तिकडे पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत क्विक फेकी पहा. क्षेत्ररक्षणाचा दर्जा पहा. या एक धावा ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या पटलावरती आणि याच एक धावा रोखणं देखील फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लो स्कोरची मॅच डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होता तेव्हा एक धाव फार महत्त्वाची. एक धावेची किंमत लाखमोलाची असते. विवेक डोंगरे पुन्हा एकदा आतमध्ये आणला होता. खोलवर टप्पाचा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता. कल्पेश भानुशालीसाठी हा चेंडू. विवेकने आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू फेकलेत आणि 4ही चेंडूंची लेंथ लाईन पाहिली तर विकेट टू विकेट. म्हणजे सध्या विवेक डोंगरेची मनस्थिती आहे की विकेट मिळावा, त्यामुळे अटॅकिंग गोलंदाजी करतात. एकतर चान्स घेतात एकतर समोरच्याला संधी देतात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 17 या आकड्यावरती. 5वा चेंडू आपटून टाकायचा प्रयत्न केला होता. हलक्या गतीने टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर यावेळेस सोडे बाहेर आले आणि बाउन्स झाला चेंडू हलक्या गतीने आणि त्यानंतर डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा फळकावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त होत आहे. 17 आकड्यावरती शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या षटकातील टिपाव शेलासाठी. विवेक डोंगरे तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. पिटाऱ्यामध्ये रिव्हर्स स्वीप आहे पण यावेळेस पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात केलं होतं जेणेकरून ऑफ साइडला जर पाहिलं तर बाउंड्री लाईन छोटी आहे, तिकडे प्रोटेक्ट करण्यासाठी कोणतरी हवं आहे आणि त्याच दरम्यान जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे.
37 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती जर पाहिली गेली तर आपल्याला पाहायला मिळतात त्या 18 आकड्यावरती. जाऊद आपल्या व्यासपीठावरती जिथे आपण शुभ सन्मान शाही सन्मान करणार आहोत. ओ टू तेजस. थँक्यू डीजे. आणि मी करणजी वारगडे यांना विनंती करतो आपल्या शुभस्य संदीपजी गरज साहेबांना आपण या मुख्य क्रीडा मंचावरून शाही सन्मानित करायचं आहे. आपण पाहूयात त्यांना मायेशुभदर शॉल आणि अर्थातच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम एक आठवण स्वरूपात इथून मात्र देणार आहोत. मी करणजी वारगडे यांना नम्रतेची विनंती करतो आपले शुभस्य. सर्वात आधी आपण करूयात परिधान मायेशुभदर शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इथून मात्र भेट स्वरूपात दिली जाईल. आणि धन्यवाद संदीपजी गरजसाहेब आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मॅचकडे वळत आहोत आपण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 37 धावांचा पाठलाग करते टीम पॉवर शेलार आणि 37 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 आकड्यावरती म्हणजे 12 मध्ये 18 बनवलात आणि येणाऱ्या पुढचे 12 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 19. ओ पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टोल. ललित गुंदोलकरच्या बॅटमधनं येतोय धमाका. हा पहिला मोठा फटका. हा पहिला असावा धावा. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. थँक्यू दिजे. ते कट्ट्यावरती शाळेतले मुलं जे बसलेत आपण थोडे सांभाळून बसा आणि पाय आतमध्ये घेतले तर खूप बरं होईल. ते देखील तिथपर्यंत पोहोचलेत आपल्या गावच्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी. आणि जसा मोठा फटका येतो तसा त्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती 6 आलात. बॉल तयार. चेंडू क्रमांक 2 आतमध्ये टाकला होता. पुन्हा एकदा ललित हलक्या गतीने खेळून काढतोय. बघा म्हटलं होतं ना की एक असा खेळाडू हवा आहे टीम पॉवर शेलार संघाला की जो सेन्सिबल गेम दाखवेल, स्वतःवरती नियंत्रण ठेवून क्रिकेट खेळेल. आणि तो ललित गुंदोलकर दिसतोय मैदानामध्ये. जसा फुल टॉस मिळाला त्याच्यावरती प्रहार केला आणि चांगल्या चेंडूंना सन्मान करून डबल सिंगल ज्या फार महत्त्वाच्या आहेत. लो स्कोअरमध्ये डबल सिंगलला फार महत्त्व असतं आणि तो सध्या ललित आपल्या बॅटमधनं दाखवताना पूर्णपणे नियंत्रणबद्ध बॅटिंग करतात. पण आता इथून एक्स्ट्रा ऑर्डिनरी विचार करावा लागेल टीम एनआर बोरपाडा संघाला. रिस्क घ्यावी लागेल, अदरवाईज मॅच मग फसू शकेल. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीने चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे चेंडू. पाठीमागे क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग होईल आणि दुसऱ्या धावेची कॉलिंग तिकडे पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या धावेच्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेल्या 27 आकड्यावर. चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. टोटल 3. पहिल्या चेंडूवरती 6, मग सिंगल, मग डबल. धावा फळकावरती आहेत. ओ ऑप्शनच्या बाहेर. इथे रनआउटची संधी असेल आणि कोण बाद होतोय? विकेट कोणाचा आहे तर ललित गुंदोलकर. फार महत्वाचा खेळाडू इथून आता माघारी परततोय रनआउटच्या माध्यमातून. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार. नवीन बॅटर विशाल जाधवला पाहतो आता मैदानामध्ये. विकेटचा विचार केला तर टोटल आतापर्यंत 4 विकेट मैदानाच्या बाहेर, ज्यामध्ये विजय भोईर, सचिन भोईर, त्यानंतर आकाश परतले गेले. आणि आता यावेळेस फार महत्वाचा विकेट आहे ललितचा, कारण की कम्फर्टेबल दिसत होते. मॅचला पुढे घेऊन जाण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, पण मिसकम्युनिकेशन किंवा मिस कॉलिंग जी झाली त्याच्या मदतीनं रनआउटच्या माध्यमातून. पण कौतुक करेन दुसऱ्या बाजूने टीम एनआर बोरपाडा क्षेत्ररक्षकांचं की ज्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण केलंय ना, हे अव्वल दर्जाचं आहे, दर्जेदार. आणि यावेळेस प्रतीक तांदळे होते तिकडे. हातामध्ये चेंडू आला आणि त्यानंतर फेकी. दहा चेंडू आणि विजयासाठी
8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. रंगतीय मॅच पूर्णपणे. धीरज तयार, पुन्हा एकदा पायावरती तर अडललाय आणि तदनंतर एक सिंगल धाव. बॅटची कडा लागली, पायाला आदळला आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 28-28 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 7 चेंडू आणि 9 धावा. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिलीच मॅच अशी. आजच्या दिवसातील आजचा दिवस कसा असेल. बल तयार, विशाल साठी स्विंग झाला, मिस केलाय आणि तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळालाय. आता मॅच जाऊन पोहोचली. एका बाजूने टीम एनआर बोरपाडा, दुसऱ्या बाजूने पॉवर शेलार आणि विजयासाठी 6 चेंडू आणि धावेंची गरज आहे 9. 6 मध्ये बनवायच्यात 9. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकाचं विशेष कौतुक करेन की गाडी जी ट्रॅकवरती होती पॉवर शेलारची, त्या ट्रॅकवरनं उतरवण्याचं काम केलं विवेक डोंगरेने, ज्यामध्ये 4च धावा दिल्या. धीरजच्या विपक्षामध्ये एक चुकी, फुल टॉस आला आणि त्याच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती तिसऱ्या षटकात 10 आल्या. आता 6 चेंडू राहतात आणि 6 मध्ये विजयासाठी धावेंची गरज आहे ती 9. काही घडू शकतं क्रिकेटचा विश्व. या क्रिकेटच्या विश्वामध्ये अनेक सारे अप्स अँड डाऊन, अनेक सारे चढ उतार आपण पाहिलेत. 6 चेंडू मित्रांनो, एका धावेची गरज असताना या क्रिकेट विश्वाने 6 डॉट बॉल दाखवलेत. 1 चेंडू 6 धावेची गरज असताना 6 वाईड चेंडू दाखवलेत आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार जोडले तर 36 धावा तर होतातच. पण या क्रिकेट विश्वाने या 6 चेंडूमध्ये 43 धावा देखील होताना दाखवलात. सो नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. जर तुम्ही करू शकता, तुमच्यात करण्याची क्षमता असेल तर या विश्वामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. आणि सध्या हे 2 संघ अशक्यला शक्य करण्यासाठी मैदानामध्ये दाखल आहेत. पॉवर शेलार ज्यांच्या नावात पॉवर आहे आणि तुमच्या विपक्षामध्ये नार बोरपाडा, अगदी जवळ जवळचे संघ बाजूला. त्यामुळे प्रत्येक संघाला ठाऊक आहे, प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे कोणाची स्ट्रॅटेजी कशी आहे, कुठे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, कुठे वीक आहे आणि त्याचे प्रात्यक्षित दाखवताना म्हटलं ना की तुम्ही प्लॅनिंग्स आखू शकता किंवा प्लॅनिंग्स बनवू शकता, पण विजय त्यालाच मिळतो जो प्लॅनिंग्स आखलेले आणि बनवलेले एक्झिक्यूट चांगल्या पद्धतीने करतो. 6 चेंडू 9ची मॅच आणि सर्वात जास्त एक्सपिरियन्स गोलंदाज नारा बोरपाडा संघाकडनं सध्या बंटी शेळके. पहिलाच बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सरळ चाललाय, सीमा रेषा बाहेर. पहिला बॉल, पहिला चौकार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार. पाच चेंडू आणि आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावा. बॉल टू बॉल इक्वेशन, रंगतदार मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत कि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. आणि सध्या दोन्ही संघ त्या प्रयत्नामध्ये, प्रयत्नार्थी परमेश्वर. विजयाचा दरवाजा कोणासाठी? पुन्हा एकदा हलक्या गतीने डॉटच्या स्वरूपात बॉल आहे, निर्धावालाय. सो आता मॅचची कलाटणी देखील. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. भयानक चित्र दिसतंय मैदानामध्ये. पुढचा बॉल, पुढचा बॉल, अजून एक डॉट बॉल. ये है बंटी शेळके. तलवार जुनी झाली असेल तरी पण धार अजून तीच आहे आणि सध्या बंटी शेळके मैदानामध्ये तेच करतात. म्हणून म्हटलं होतं ना की इथे अनुभवाची गरज आहे आणि ते अनुभव दिसतोय. चौकारानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. बॅटची कडा घेतली आहे बिंदासच्या डोक्यावरनं. पाठीमागे एका सिंगल धावेकरिता आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढते जाऊन पोहोचली गेली 33. म्हणजे विजयासाठी आता 4 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू बाकी राहत आहेत 2. 2 चेंडू 4 धावा. वा का मॅच होती. 37 धाव्यांची गरज असताना मॅच जाऊन पोहोचली आहे
2 चेंडू 4 धावा. जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांना एकदा विनंती करेन, जर मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कडक मॅच. रॅलिंग सोडा. खेळाडू जे आहेत प्रेक्षकांना विनंती करतो की रॅलिंग सोडा. बॅरिगेड्स जे आहेत ते बॅरिगेड्स प्लीज. दोन चेंडू विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. काय घडतं मॅच मध्ये, कुठेही जाऊ शकते मॅच. एक चांगला चेंडू भेटला टीम पॉवर शेलारला तर मग त्याच्यावरती पैसा वसूल करताना मॅच जिंकेल. आणि समोर आहेत विशाल जाधव. छोटी हाईट आहे पण फाईट फार मोठा देऊ शकतो विशाल. ओ विशाल हवेत खेळलेत गॅप मध्ये आणि जिंकली है मैच. मुकद्दर के सिकंदर हम मानने यहाँ पे आए थे और हम मुकद्दर के सिकंदर ही रहेंगे हे सांगताना टीम पॉवर शेलार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट